नमस्कार. ही कढई गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये मी 100 ग्राम मखाना टाकला आहे. त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून आपण चांगलं परतून घ्यायचं आहे. नंतर ते काढून घ्यायचं. नंतर ह्याच्यामध्ये कलिंगडाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया टाकल्या आहेत. हे आपण 100 ग्राम आहेत. प्रत्येकी हे वजन त्याचं 100 ग्राम आहे. तुम्ही एका वाटीने सेट करून तेवढे एक वाटी टाकू शकता. आता हे ह्याच्यामध्ये थोडंसं भाजून झालं की हे काढून घ्यायचं परत एक साईडला. आता हे 100 ग्राम काजू आहेत. हे पण थोडंसं तूप टाकून आपण चांगले परतून घ्यायचे आहेत. हे पण वरती असं डाग आले की समजायचं आपलं झाले. म्हणजे 3-4 मिनटं लागतात, कोणाला 2-3 मिनटं लागतात ते परतून होतं. तर पटापट असं हे आता बदाम घेतले आहेत. हे पण थोडंसं तूप टाकून आपण परतून घ्यायचे आहेत. तूप टाकून परतून घ्यायचे. आता हे परतून झाले की हे पण काढायचे बाजूला. नंतर मग कढईमध्ये मी फ्लॅक्स सीड टाकले आहेत. हे पण आपण 100 ग्राम घेतले आहेत. हे सगळं ड्रायफ्रूटचं प्रमाण मी 100 ग्राम घेतलं आहे. पण आपण डिंकाचे लाडू बनवतो आहोत, तर मी डिंक जास्त प्रमाणात घेतला आहे. तर डिंक थोडासा मी 150 ग्राम घेतला आहे. 150 ग्राम. आता हे हलीम आहेत, हे पण 100 ग्राम आहेत. हे पण चांगले परतून घ्यायचे आहेत. नंतर हा डिंक हा 150 ग्राम आहे. हा चांगला तुपावरती आपण चांगला फुलवून घ्यायचा आहे. नंतर डिंक फुलवून झाला की नंतर मग आपण हा डिंक बाजूला काढून ठेवायचा आणि हलीम पण बाजूला काढून ठेवायचे. हलीम बाजूला का काढून ठेवायचे हे मी तुम्हाला नंतर सांगत आहे. आता हे डिंक पण चांगला फुलवून घेतला. असा कच्चा राहून द्यायचा नाही तर मग तो दातामध्ये असा चिकट लागतो आल्यावरती, म्हणून कच्चा ठेवायचा नाही आहे. आता हे सुकं खोबरं आहे. हे 1/2 किलो खोबरं घेतलं आहे मी. तर 100 ग्राम सगळे ड्रायफ्रूट आणि सुकं खोबरं 250 ग्राम आहे. मी पूर्ण 1/2 किलो घेतलं आहे. हे खारीक पण 100 ग्राम आहे. हे पण आपण चांगलं परतून घ्यायचं आहे. खोबरं परतताना आपण तूप टाकायचं नाही आहे, कारण खोबऱ्याला चांगलं तेल सुटतं, म्हणून त्याला तुपाची काही आवश्यकता नाही आहे. आता ही 5 चमचे मी तूप टाकलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 वाटी नाचणीचं पीठ टाकलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ टाकलं आहे. कारण नाचणीमध्ये पण भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, म्हणून मी नाचणीचा वापर केला आहे. तर हे नाचणीचा वापर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा, कारण लाडू खूप टेस्टी झाले आहेत. आता हा जो आपण डिंक फुलवून घेतला होता तो चांगला आपण आपल्याकडे मॅशर असेल तर मॅशरच्या साहाय्याने, नंतर मी तांब्याच्या साहाय्याने त्याला थोडंसं असं क्रश करून घेतलं आहे. एकदम आहे बघा, असा त्याचा चुरा करून घ्यायचं. आता हा चुरा करून झाला की नंतर मी मखाने पण चॉपरला लावून त्याचा पण असा चुरा करून घेतला होता. आता चुरा करून घेतल्यावरती नंतर हे आपले जेवढे ड्रायफ्रूट होते तेवढे पण ते चॉपरला चांगले असे फिरवून घ्यायचे. जर तुमच्याकडे मिक्सर असेल तर पल्स मोडमध्ये असं त्याला 2-3 वेळा हे असं करून तुम्ही क्रश करू शकता. आता ते करून झालं की नंतर हे सगळं एका मोठ्या वाडग्यामध्ये आपण करायचं, मिक्स करायला घ्यायचं. आता हे सगळं मिक्स करून झालं की चांगलं हे एकजीव करून घ्यायचं सगळं. नंतर मी मनुके आणि 9-10 अंजीर घेतले आहेत कापून. ते पण आपण चांगले परतवून ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. हे बघा, आता हे नाचणीचं पीठ बघा चांगलं मस्त असं खरपूस भाजून झालं आहे. चांगला खमंग वास सुटूपर्यंत भाजायचं आहे हे पीठ. आता हे मनुके आणि अंजीर कापून घेतले होते. आता हे पण चांगले परतवून आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचे. आता हा गूळ घेतला आहे. हा 300 ग्राम गूळ आहे, म्हणजे 1/2 किलोच्या थोडा वरती गूळ आहे, कारण ड्रायफ्रूट असल्यामुळे मी जास्त गूळ घेतला नाही आहे. आता हे हलीम बघा मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे, कारण हलीमचा दाणा असं तोंडात पटकन आला की असं कडवट लागतो आणि लहान मुलं मग खात नाहीत. त्यासाठी जर आपण अशी पावडर ह्याच्यामध्ये फॉर्ममध्ये केला तर तो मुलांना काही कळत नाही, सगळं मिक्स होऊन जातं त्याचा फ्लेवर, म्हणून मुलं आवडीने खातात. मोठी माणसं तर खातातच. आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे इलायची पावडर टाकली. त्याच्यामध्ये मी 1 चमचा काळी मिरी पावडर टाकली. आता
3 चमचे मी सुंठ पावडर टाकली आहे. 3 चमचे सुंठ पावडर टाकली आहे. त्यामध्ये थोडंसं आपलं चिमूटभर मीठ टाकले, कारण गोडाचा पदार्थ आहे म्हणून मी थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नका टाकू. आता हे चांगलं एकजीव करून घ्यायचं. त्यामध्ये मी अंजीर आणि हे पण, आता हे चारोळीचा आता कोणी उपयोग करत नाही जास्त, कारण पहिले ड्रायफ्रूट अवेलेबल नव्हते म्हणून चारोळ्या वगैरे असं खूप माणसं गोडाच्या पदार्थामध्ये घालायचे. आणि चारोळीमध्ये पण भरपूर प्रमाणात कॅल्शियम वगैरे असतं, तर तुम्ही ह्याचा आवर्जून उपयोग करा चारोळीचा. आता हे गुळाचा पाक नाही करायचा आपल्याला फक्त गूळ थोडासा पिघळून झाला की लगेच आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि हे असं कुस्करून घ्यायचं. मिश्रण कुस्करून घेतलं की चांगलं मस्त असं एकजीव करून घ्यायचं आणि लाडू वळायला घ्यायचे. जर तुम्हाला लाडू वळायला थोडासा हे होत असेल, प्रॉब्लेम होत असेल, तर थोडं तुम्ही हे अर्धं बॅटर त्याचं मिक्सरला थोडंसं लावून तुम्ही ते परत मिक्स करून लाडू वळू शकता. कारण लाडू जर बांधायला जर समजा जर गूळ कोरडा पडला तर तुम्ही हा उपयोग करू शकता मिक्सरला लावण्याचा. थोडंसं पल्स मोडवरती 1 मिनटं लावायचं आणि लगेच लाडू वळायला घ्यायचे. मस्त होतात लाडू. तर तुम्ही एकदा करून बघा हे लाडू. आरोग्यदायी चांगले पौष्टिक असे लाडू, डिंकाचे लाडू. तुम्हाला कसे वाटले रेसिपी मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तुम्हाला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तब्येत खराब असल्यामुळे सर्दी खोकल्याचा त्रास, बोलण्यामध्ये काही चूक झाली असेल तर माफ करावं. धन्यवाद.